नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार। मी संकेत पाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। सहारा समाचारमध्ये चांदूर बाजार येथील पंतप्रधान भारतीय जनऔषधी केंद्रावर जनऔषधी दिवस साजरा करण्यात आला। योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे खासदार अनिल बोंडे यांनी प्रतिपादन केले। चांदूर बाजारवरून सहारा समाचारचे प्रतिनिधी करण खंडारे यांचा वृत्तांकन। चांदूर बाजार येथील शिक्षक कॉलनी भक्तिधाम रोड बेलोरा स्टॉप परिसरातील स्थित प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रावर 11वा जनऔषधी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी जनऔषधी केंद्राच्या संचालिका सौभाग्यवती कांता चौधरी यांना शुभेच्छा दिल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने योजनेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि जेनेरिक औषधांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 7 मार्च हा दिवस जनऔषधी दिवस म्हणून साजरा केला जातो। यावेळी आमचे प्रतिनिधी करण खंडारे यांनी भाजप नेते गोपालजी तिरमारे यांच्याशी संवाद साधला आहे। बघूया या बातमीचं सविस्तर वृत्त। नमस्कार, सहारा समाचारमध्ये आपलं स्वागत आहे। संपूर्ण देशभरात आज 7 मार्च जनऔषधी दिवस म्हणून साजरा केला जातो आणि संपूर्ण देशभरातील नागरिकांना अत्यंत स्वस्त दरामध्ये औषधी उपलब्ध या केंद्रावर केल्या जाते। आज चांदूर बाजारमध्ये राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या उपस्थितीमध्ये चांदूर बाजार येथील पायलताई चौधरी यांच्या केंद्रावर मोठ्या उत्साहात जनऔषधी दिवस साजरा करण्यात आला। त्याच माध्यमातून आपण भाजपा नेते गोपाल तिरमारे यांच्याशी संवाद साधूया। आपल्यासोबत गोपाल तिरमारे जुळलेले आहे। भाऊ, 7 मार्च हा दिवस जनऔषधी दिवस म्हणून ओळखला जातो, यावर तुमचं काय? पंतप्रधान भारतीय जनऔषधी परियोजनेअंतर्गत संपूर्ण देशामध्ये एकूण 768 जिल्ह्यांमध्ये 15,000 जनऔषधी केंद्राची सुरुवात नरेंद्रजी मोदी आणि या देशाचे आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा साहेब यांच्या नेतृत्वात त्यांच्या संकल्पनेतून सध्या सुरू आहे। आणि या जनऔषधी केंद्राच्या माध्यमातून या भारत देशातील सर्वसामान्य नागरिकांना, गोरगरिबांना अत्यंत स्वस्त दरामध्ये औषधी उपलब्ध करून देण्याचं काम या जनऔषधी केंद्राच्या माध्यमातून सुरू आहे। आणि गेल्या 11 वर्षामध्ये या जनऔषधी केंद्राच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे किमान 30,000 कोटी रुपयाची बचत या परियोजनेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। आणि 7 मार्च 2019 रोजी नरेंद्रजी मोदी देशाचे प्रधानमंत्री यांच्या संकल्पनेतून हा जनऔषधी केंद्र दिवस साजरा करण्यात येतो। आणि 11 वर्षानंतर आज सुद्धा राज्यसभेचे खासदार, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय डॉक्टर श्री अनिल बोंडे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये चांदूर बाजारमध्ये जनऔषधी केंद्राचं उद्घाटन करून जनऔषधी दिवस आज मोठ्या उत्साहामध्ये सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक आणि डॉक्टर्स, सर्व पत्रकार मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून चांदूर बाजार शहरातील, तालुक्यातील सर्व जनतेला आवाहन करतो की त्यांनी या जनऔषधी केंद्रामध्ये संपर्क करून त्यांना आवश्यक असणाऱ्या औषधी ते त्या ठिकाणी 70 ते 80% कमी दरात त्या ठिकाणी त्यांना औषधी मिळू शकते। म्हणून या केंद्र सरकारच्या अत्यंत महत्वाकांक्षी योजनेचा सर्वसामान्य जनतेने लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त आपला फायदा त्या माध्यमातून कसा करून घ्यायचा असं मी लोकांना आवाहन करतो। आणि जनऔषधी दिनाच्या सर्व भारतीयांना कॅमेरा पर्सन तेजस सोबत करण खंडारे, सहारा समाचार, चांदूर बाजार। या जनऔषधीमुळे जास्तीत जास्त लोकांना फायदा व्हावा, हाय क्वालिटीची औषधे कमी दरात त्यांना भेटावी आणि त्यांना मदत व्हावी। माझ्यामुळे शक्य असेल तितकी मी त्यांना प्रयत्न करू की मी त्यांची मदत करू। आणि ज्यांना नाही समजते की कोणती औषध कशावर चालते, मी त्यांचं मार्गदर्शन पण नक्कीच करणार आणि माझ्याकडून जेवढं होऊ शकेल तेवढी मी त्यांना मदत करणार माझ्या पेशंट्सला आणि त्यांना समजून सांगणार की या औषधी त्यांच्यासाठी किती फायदेशीर आहे। महिला दिनानिमित्त त्या बिलाला करा आता रामराम, कारण सौर ऊर्जा देईल आपल्याला वाढत्या वीज बिलापासून मुक्ती। आता फक्त 20,000 रुपये भरून SBI मार्फत मिळवा सोलर सिस्टीम। कौशल्य सोलर सिस्टीम, सोलर लावण्याचे फायदे। सोलर सिस्टीम लावून आर्थिक बचत करा, वीज बिलात तब्बल 9% व त्यापेक्षा अधिकही बचत करा। सौर ऊर्जा वापरून पर्यावरणाचे संरक्षण करा व कोळशापासून होणाऱ्या विजेचे प्रदूषण टाळा। सोबतच कौशल्य सोलर सिस्टीम सोबत
पारदर्शी व्यवहाराची हमी, नातं विश्वासाचं। कंपनीचा पत्ता आहे लाकूड बाजार, अचलपूर रोड, परतवाडा। यांचा संपर्क क्रमांक आहे 7020836406।